एनिवेज, तुला खूप मिस करत होतो, पण आता बरं वाटतंय. तुझा आवाज ऐकला ना की छान वाटतं. आता लवकरच तुझा हा मधापेक्षा गोड आवाज रोज ऐकणार आहे. आय एम सो हॅपी मंजू, आय एम सो हॅपी. कोण आहेस तू? तुला जे बोलायचंय ते स्पष्ट बोल. ओके, स्पष्टच बोलतो. मंजू, मला कळालं तुझं लवकरच दुसरं लग्न लावून देता येते. नॉटी. तुला कसं कळालं? कम ऑन मंजू, तुझ्या आयुष्यात रोज नव्या नव्या गोष्टी घडणार आणि मला नाही कळणार, असं कसं होईल? मंजू, तुझ्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष असतं माझं. तुझ्या अजून लक्षात नाही आलंय की तू काय आहे माझ्यासाठी. यू मीन वर्ल्ड टू मी. जग आहे तू माझं. हे तोंड सांभाळून बोलायचा. आणि तू माझ्या नजर ठेवून जी काय माझी माहिती काढतोस ना, त्याचा काही फायदा होणार नाही तुला, कळलं का? हे असं विकृतासारखं हसण्यापेक्षा शहाणा हो आणि मला फोन करणं बंद कर, नाहीतर लई महागात पडेल तुला. मला महागच गोष्टी आवडतात, एकदम प्रेशियस, जस्ट लाईक यू. म्हणून लवकरच तुला लग्नाची मागणी घालायला येतोय मंजू. सी यू सून. काय काय तू? हॅलो हॅलो. माझ्या लग्नाचा विषय याच्यापर्यंत कसं पोहोचला? इथल्या सगळ्या खबरी याला कशा काय लागतात? तशी बोललं पाहिजे. अटेन्शन. पाईपनं पाणी घालतं का कोणी झाडांना? झाडांना नेहमी झाऱ्यानं पाणी घालायचं. झाऱ्यानं कसं जरा जरा आणि जरा जरा पाणी येतं, आणि पाईपनं बसकन. जर बसकन तुझ्या नळ्यात पाणी ओतलं तर पिशील का पाणी? ठसका लागणार नाही का तुला? लागल लागल. तर भास्कन झाडांवर पाणी ओतलंस तर त्यांना बी ठसका लागल ना. झाडं जरी चालत नसली, बोलत नसली, तरी त्यांचा जीव असतो, त्यांच्यात प्राण असतो. त्यांना बी प्रेमाची गरज असते, तेव्हा त्यांना प्रेमानं पाणी घालायचं. विराट, मी दाखवतो. ते पटकन.